रहस्य हवी असणारी कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. सुख, आरोग्य आणि धनसंपत्ती. तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनवू शकता. आपण जी गोष्ट मिळवण्याचं ठरवितो, ज्या गोष्टीची स्वतःसाठी निवड करतो, ती मिळवू शकतो. ती गोष्ट कितीही मोठी असू द्या. मी विचारही करीत नाही, कारण यामुळं काहीच फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावं वाटतं? तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा आहे? तुम्हाला आणखी अधिक यशस्वी व्हायचे? तुम्हाला खरोखर आणि नेमकं काय हवं आहे? हेच जीवनाचं महान रहस्य आहे. भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होत्या, त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती. इतरांना कळू द्यायची नव्हती. त्यांनी सर्वसामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवलं होतं, अज्ञानी ठेवलं होतं. सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं, संध्याकाळी घरी परतणं या चक्रात फिरत असत. मनशक्तीचा उपयोग ते करत नव्हते, कारण या शक्तीचं रहस्य काही थोडक्या लोकांपुरतंच सामील होतं. इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आहे आणि काही जाणकारांनी इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न, या ज्ञानाचा प्रसार करण्याचं कार्यही केलं. मी अनेकांच्या जीवनात एक चमत्कार होताना पाहिले आहेत. वित्तीय चमत्कार, शारीरिक उपचारांबाबतचे चमत्कार, मानसोपचारांच्या क्षेत्रातील चमत्कार, नातेसंबंध सुधारण्याविषयीचे चमत्कार. रहस्याचा वापर कसा करावा हे समजल्यामुळंच हे सर्व करता आलं. आता मात्र तुम्ही या विचारांना हैराण झाला असणार. हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? मी तुम्हाला माझ्या दृष्टीनं मला उमगलेला याचा अर्थ सांगते. आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने कार्यरत होतो. एकाच प्रकारची तत्त्व आपलं मार्गदर्शन करतात. विश्वास प्रेरणेनं हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चित स्वरूपाचे आहेत की स्पेसशिप बनवताना आपल्याला जरासुद्धा अडचण जाणवत नाही. आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि हे यान उतरविण्याचा क्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. तुम्ही कुठेही असा, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्टॉकहोम, लंडन, टोरंटो, मॉन्ट्रियल, न्यूयॉर्क, आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने, एकाच वैश्विक नियमानुसार काम करतो. एकच नियम, तो आहे आकर्षण. रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम. तुमच्या जीवनात जे जे येतं, घडत असतं, ते तुम्हीच आकर्षित करीत असता. आणि जे तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमाद्वारे आकर्षित करता, ज्याचा तुम्ही सतत विचार करता, त्या मानस प्रतिमा. जे जे तुमच्या मनात चाललेलं असतं, ते तुम्ही आकर्षित करता. तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं. तुमचा प्रत्येक विचार एक वस्तू, एक शक्ती आहे. आतापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले आहेत की आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे. विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम ब्लॅक यांनी आपल्या कवितातून हेच सांगितलं. लुडविग व्हॅन बिथोवन हेच सांगतात. लिओनार्दो दे व्हिन्सी सारख्या कलाकारांनी हेच आपल्या चित्रातून दर्शविलं. सॉक्रेटिस, प्लेटो, राल्फ वाल्डो इमर्सन, पायथागोरस, सर फ्रान्सिस बेकन, सर आयझॅक न्यूटन, जॉन वॉल्फगँग व्हॉन गटे आणि व्हिक्टर ह्युगो यांसारख्या विद्वानांनी, तत्त्ववेत्यांनी हेच आपल्या लेखनातून, विचारातून व्यक्त केलं आहे की त्यांचं नाव अमर झालं आणि त्यांचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं आणि कायमचं. हे रहस्य हिंदू धर्म, हर्मेटिक परंपरा, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म आणि इस्लाम धर्माचे ग्रंथ, पुराण कथांमध्ये उपलब्ध आहेत. तसंच बेबीलॉन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील कहाण्या, साहित्य यातूनही व्यक्त झालं आहे की हा नियम युगानुयुगे अनेक विधिरूपांनी व्यक्त होत आला आहे आणि शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या प्राचीन ग्रंथामध्ये हाच रहस्याचा उल्लेख सापडतो. इसवी सन पूर्व 3000 मध्ये हेच पाषाणामध्ये खोदलं गेलं. जरी पूर्वापार हे रहस्य जाणून घेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना ते ज्ञान गवसलंही, तरीसुद्धा अगदी आज देखील कुणीही त्याचा शोध घेऊ शकतो. हा नियम काळासोबतच सुरू झाला आहे. तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे देखील असणारच. हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवनानुभव निश्चित करतो. तुम्ही कोण आहात, कुठे आहात यामुळेच काहीही फरक पडत नाही. आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना आकार देतो. हा
सर्व शक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करतो. तुम्ही तुमच्या विचाराच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशील करता. 1912 मध्ये हेनलने या नियमाचं वर्णन करताना म्हटलं होतं की हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे ज्याच्यावर सृजनांचं समग्र तंत्र निर्भर आहे. इतिहासकार आणि विद्वानांनी पुरातन बॅबिलॉन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धतेबाबत तपशिलावर लिहून ठेवलं होतं की जगातील 7 आश्चर्यांपैकी एक हँगिंग गार्डन्स याचं बॅबिलॉन सांस्कृतिक देणगी आहे. या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतले, उपयोगात आणले, यामुळे जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतीपैकी एक गणली गेली. या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. जाणून बुजून विचारपूर्वक असेल किंवा नकळत असे लोक नेहमी संपत्ती, समृद्धी, विपुलतेचा विचार करीत असतात. इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाहीत. त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्तीविषयकच असतात. ते फक्त संपत्तीविषयीच विचार करीत राहतात. याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती, समृद्धी विषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण. तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आणि घालवलीही, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते आणि म्हणूनच ते श्रीमंत होण्यात सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याच्या भीतीदायक विचारांनी त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले. आता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याचं कारण त्यांनी धन दौलत गमावली. एकदा वैभव मिळाल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत मिळालं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारानुसार क्रियाशील होतो, मग ते विचार कोणतेही आणि कसेही असोत. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमधून प्रक्षेपित होते. कधी तुम्ही अशा एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत असता ज्याबद्दल तुम्ही नाखुश आहात. तुम्ही या गोष्टीबद्दल जितका विचार करू लागलात तितकी ती आणखी वाईट दिसायला लागली. हे असं होतं कारण जेव्हा आपण सातत्याने एकच विचार मनात आणता तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्यासारखे दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो आणि मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट दिसू लागते. तुम्ही या गोष्टीबाबत जितका विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल, त्रासून जाल. पहा, कधी असेही झालं असेल तुम्हाला समविचारांनी आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव आला असेल. तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि मग ते गाणं डोक्यातून निघत नाही. हे गाणं पुन्हा पुन्हा तुमच्या मनात घुमत राहतं. तुम्हाला जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकत होतात तेव्हा तुम्ही त्यावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. असं केल्यामुळे तुम्ही त्या गाण्याबद्दलचे अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने जोरदारपणे आकर्षित केले आणि पुन्हा पुन्हा आकर्षित केले. तुमचं वर्तमान जीवन, सध्याचं आत्ताचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे. यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत, तशा वाईटही आहेत. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक जास्त विचार करता ती गोष्ट तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. त्या अर्थी तुमची जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहजच कळेल, कारण हेच तर तुम्ही अनुभवत आहात. तुमच्या त्या विचारांनाच आलेलं हे अस्तित्व आहे, फक्त आत्तापर्यंत. कारण आता तुम्ही रहस्य जाणून घेण्यास सुरुवात केली आहे आणि या ज्ञानानं तुम्ही तुम्हाला हवा तसा बदल, परिवर्तन जीवनात आणू शकता. कोणताही बदल घडवू शकता. तुम्हाला जे हवं त्याबद्दल विचार करा, तो तुमचा प्रबळ विचार बनवा आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल. यात सामर्थ्यशाली सिद्धांतामुळं तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं. विचार वस्तू बनले हे तत्त्व स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा. तुमच्या मनात, अंतर्मनात ते सतत झिरपत राहू दे.
तुमचे विचारच साकार झाले. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. पाठवलेली प्रत्येक गोष्ट उमगस्रोताकडे परत येते आणि तो उमगस्रोत तुम्ही स्वतः आहात. याबाबत अशाही पद्धतीने विचार करून पहा. आपल्याला माहीत आहे की एखाद्या टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समिशन टॉवर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रसारित करतो, जी तुमच्या टेलिव्हिजनवरील प्रतिमांमध्ये बदलली जाते. आपल्यापैकी बहुतेक जणांना हे सगळं नेमकं कसं होतं हे नसेल कळत, पण आपल्याला एवढं तरी नक्कीच माहिती असतं की प्रत्येक चॅनलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते. आपण त्या फ्रिक्वेन्सीवर आपला टेलिव्हिजन ट्यून करतो तेव्हा त्या चॅनलची चित्रमालिका आपल्याला दिसू लागते. आपण एखादं विशिष्ट चॅनल लावतो म्हणजेच त्या चॅनलच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू शकतात. आपल्याला वेगळ्या प्रतिमा, चित्र हवी असतील तर आपण चॅनल बदलतो आणि आपला टीव्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करतो तेव्हा त्या चॅनलची चित्रमालिका आपल्याला दिसू लागते. आपण एखादं विशिष्ट चॅनल लावतो म्हणजेच त्या चॅनलच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू शकतात. आपल्याला वेगळ्या प्रतिमा, चित्र हवी असतील तर आपण चॅनल बदलतो आणि आपला टीव्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करतो. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहात आणि तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही टी व्ही टॉवरपेक्षा अधिक शक्तिशाली आहात. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहात. तुम्ही जे ट्रान्समिशन प्रक्षेपण करता हेच तुमचं जीवन, तुमचं जग साकारतं. शहरातून देशविदेशांपलीकडे जगभर एवढंच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन विश्व पार पसरते, संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागते आणि ही फ्रिक्वेन्सी तुम्ही आपल्या विचाराने प्रक्षेपित करता. जी चित्र तुम्हाला विचारांच्या प्रक्षेपणामुळे मिळतात ती तुमच्या टी व्ही स्क्रीनवर नसतात, तर ती साकारतात तुमच्या जीवनात. तुमचे विचार जी फ्रिक्वेन्सी निर्माण करतात त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या समान गोष्टी आकर्षित करतात आणि मग ते विचार पुन्हा पुन्हा परत येतात तुमच्या जीवनातील घटित बनून. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील घटित किंवा काहीही बदलायचं असेल तर फक्त चॅनल बदला, फ्रिक्वेन्सी बदला, तुमच्या विचारात बदल करून. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्ण जीवन निर्माण करत असता. हे सगळं इतकं सोपं आहे की एक मोठं प्रश्नचिन्ह उरतं. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत? लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचाच अधिक विचार करीत असतात. तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका तुमचे शब्द, कारण नियम अत्यंत सत्य आहे, तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेगपेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती? तर नको तेच मनात हा रोग. जेव्हा लोकवाणी विचार कृतीतून जे नको आहे त्यावर लक्ष केंद्रित करत असतात तेव्हा याच रोगाची विषवल्ली वाढवितात. पण आता ही पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे, कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे की जे रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. ही मुक्तीची वाट तुमच्यापासूनच सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याचाच सतत विचार करा आणि तेच बोला. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे. तो एका व्यक्ती निरपेक्ष आहे. तसंच एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवित नाही. तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो. तुमचेच विचार तुमचे जीवनानुभव बनवून तुमच्यासमोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता, तुमचं सर्व लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टींसाठी आवाहन करीत असता. आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता, संपूर्ण लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टीसाठी आवाहन करत असता. आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा नकारार्थी शब्दांचे किंवा नकारात्मक
अर्थाचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूही शकत नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोलता किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मानता, तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करणारी शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडू नये, डाग पडू नयेत असं मला वाटतं. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब पडावं, डाग पडावेत असे मला वाटतं. माझा हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडावा असं मला वाटतं. मला उशीर होऊ नये असं मला वाटतं. मला उशीर व्हावा असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं, तर अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावं असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आम्ही आमच्यासाठी रिझर्व्ड केलेलं टेबल इतर कुणालाही देऊ नये असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेलं टेबल इतर कुणालाही देऊ टाकावं असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागू नये, दुखापत होऊ नये असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागावी असं मला वाटतं. हे सर्व काम मी एकटा पार पाडू शकत नाही. मी पार पाडू शकेन त्यापेक्षा अधिक काम माझ्या अंगावर टाकलं जाऊ दे. मला फ्लूने धरू नये. मला फ्लूचा ताप आणि इतरही आजार व्हावेत. मला वादविवाद, भांडण नको आहेत. मला वादविवाद, भांडण हवे आहेत. माझ्याशी असं बोलू नकोस. माझ्याशी असंच बोल आणि इतरांनीही माझ्याशी असंच अपमानास्पद बोलावं. आकर्षणाचा नियम तुम्हाला हेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करत असता. बस, आणखी काय नाही. आकर्षणाचा नियम हा सृजनाचा नियम आहे. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आपल्याला हेच सांगतात की संपूर्ण ब्रह्मांड हे विचारातून उत्पन्न झालं आहे. आपण आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून आपलं जीवन निर्माण करू शकतो, घडवू शकतो किंवा बिघडवूही शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती हेच करत असते. एखाद्याला हा नियम माहीत नसतो तेव्हाच तो कार्यरत होतो असं मुळीच नाही. हा नियम तुमच्या आणि इतर सर्वांच्या आयुष्यात नेहमीच क्रियाशील होत असतो, मग तो तुम्हाला माहीत असो वा नसो, असं इतिहास सांगतो. जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागतं की किती अविश्वसनीयरित्या तुम्ही शक्तिशाली आहात, की केवळ विचारांच्या योगे तुम्हाला जे हवं आहे ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात आणू शकता. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, बहुतांशी वेळ आपण विचार करतच असतो. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता किंवा एखाद्याचं बोलणं ऐकत असता तेव्हाही तुम्ही तुमचे विचार करीत असता. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता किंवा TV पाहत असता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्हाला भूतकाळातील घटना आठवताना तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा भविष्यकाळाविषयी काही तुमच्या मनात येत असतं तेव्हाही तुम्ही विचार करत असता. तुम्ही ड्रायव्हिंग करत असता तेव्हाही विचार करत असता. सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत असता तेव्हाही विचार करीत असता. आपल्यापैकी बहुतेकांचे विचार करणं फक्त झोपेतच बंद असतं. परंतु जे विचार झोपी जाताना शेवटी मनात असतात त्या विचारांवर हा आकर्षणाचा नियम आणि शक्ती कार्यरत होत असतेच. तेव्हा तुमचे झोपण्यापूर्वीचे विचार हे नेहमीच चांगले, शुभ असू देत. तुम्ही आता जे विचार करता त्या विचारातून तुमचं भविष्य घडतं. तुमच्या विचारातूनच तुम्ही तुमचं जीवन घडविता आणि तुम्ही प्रत्येक क्षणी विचार करीत असल्यामुळं प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन घडविणारच असतो. ज्या गोष्टीविषयी तुम्ही सतत विचार करीत असता, खूप विचार करता, तुमचे विचार ज्या गोष्टींवर केंद्रित होत राहतात त्या गोष्टी तुमच्या जीवनात दृश्य होऊ लागतात, अस्तित्वात येऊ लागतात. अनेक निसर्ग नियमांप्रमाणेच हा नियम देखील अत्यंत परिपूर्ण आहे. तुम्हीच तुमचं जीवन घडविता. जे पेरता तेच उगवतं. तुमचे विचार हीच जीवननिर्मितीची बीजा असतात आणि अर्थात तुम्ही बीजारोपण कसला करता यावरच तुम्ही पीक कोणतं घेणार हे अवलंबून असतं. तुम्ही तक्रारखोर आहात. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करता, इतरांवर आरोप करत असता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या जीवनात तुम्ही अशा आणखी गोष्टी, परिस्थिती, माणसं आकर्षित करत असता ज्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकाल. जेव्हा तुम्ही कुणा दुसऱ्याचे रडगाणे ऐकता, कुणाच्या जीवनाविषयीच्या तक्रारींशी सहमत होता, इतरांवर आरोप करणं ऐकून घेता, एकंदरीत इतर व्यक्तींच्या अशा नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून राहता, तेव्हाही तुम्ही अशीच आणखी माणसं, परिस्थिती, गोष्टी जीवनात आकर्षित करीत असता ज्यावेळी तुम्हाला तक्रार करता येईल.
तुमचे विचार केंद्रित होतात ते सर्व तुमच्या जीवनात परावर्तित केलं जातं, तुम्हाला परत मिळतं. हे ज्ञानच शक्तिस्वरूप आहे. या ज्ञानाच्या योगे तुम्ही तुमच्या भोवतालची परिस्थिती संपूर्णतः बदलू शकता. एवढेच नव्हे तर तुमच्या विचारात बदल करूनही तुम्ही तुमचं नशीब, तुमचं जीवन, तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्यही बदलू शकता. रॉबर्टचं आयुष्य बदललं कारण त्यांना आपले विचार बदलले. त्यानं वेगळी फ्रिक्वेन्सी, वेगवेगळ्या विचाराची लहरी ब्रह्मांडात प्रक्षेपित केली. आता ब्रह्मांडातून या नव्या फ्रिक्वेन्सीनुसारच चित्र पाठवली गेली जी त्याच्या जीवनात अस्तित्वात आली, मग भले ती कितीही अशक्यप्राय वाटावीत अशी असोत. रॉबर्टचे नवे विचार ही नवी फ्रिक्वेन्सी होती आणि या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार त्याचं जीवनचित्रच बदलून गेलं. तुमचं जीवन तुमच्या हाती असतं. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कसे आहात आणि तुमच्या पूर्वायुष्यात काय घडून गेलं आहे यामुळं काहीही फरक पडत नाही. तुम्ही सजगपणे, सुजाणपणे आपल्या विचारांची निवड करा. तुमचं जीवन बदलून टाकणं हे तुम्हाला सहज शक्य आहे. निराशाजनक परिस्थिती ही गोष्ट मुळीच अस्तित्वात नाही. तुमच्या जीवनातील कोणतीही परिस्थिती ही निश्चितपणे बदलू शकते. तुम्ही याआधी तुमच्या विचारांबद्दल जागरूक असाल किंवा नसालही, पण आता यापुढे मात्र तुम्ही तुमच्या विचारांच्या शक्तीबद्दल जागरूक राहणार आहात. आता तुम्हाला रहस्य समजले. आता जणू तुम्ही गाढ झोपेतून जागे झाला आहात. आता तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त झाले आहे. नवा नियम ज्ञात झाला आहे. तुमच्या विचारांच्या शक्तीचे, सामर्थ्याची आता तुम्हाला जाणीव झाली आहे. हे विश्व अंतर्भूत करणारं आहे, त्या वृत्तीचं नाही. ब्रह्मांड गोष्टींचा समावेश करून घेतं, वगळत नाही. आकर्षणाच्या नियमातून देखील कोणतीही गोष्ट वगळली जात नाही, सुटत नाही. तुमचं जीवन हा तुमच्या प्रबळ विचारांचा आरसा असतो. पृथ्वीवरील सर्व जीवन हे आकर्षणाच्या नियमानुसारच कार्यरत होत असतं. मानव प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मानवाला बुद्धी आणि विवेकाचं वरदान लाभले. माणूस आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर करून आपल्या विचारांची निवड करू शकतो. माणसांकडे हेतुतः विचार करण्याची आणि मनाच्या अगाध शक्तीनं जीवन निर्माण करण्याची शक्ती असते. तुम्ही जर ब्रह्मांडातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर या रूपकाच्या अनुरोधानं विचार करू लागलात तर तुम्हाला डॉक्टर वुल्फचं म्हणणं निश्चित पटेल आणि त्यातील परस्पर संबंध जाणवेल. तुमच्या मनात विचार आणि चित्र निर्माण होतात आणि ब्रह्मांडातून हेच विचार आणि चित्र तुमचे जीवनानुभव बनवून परत प्रक्षेपित केले जातात. तुमच्या विचारातून फक्त तुमचं जीवन साकारत नाही तर तुमचे विचार अत्यंत सामर्थ्यानं जगनिर्मितीच्या कामातही भर टाकत असतात. आपण क्षुद्र व्यक्ती आहोत आणि तुमच्यात काहीच सामर्थ्य नाही असा जर विचार तुमच्या मनात कधी येत असेल तर फेरविचार करण्याची नक्कीच गरज आहे. तुमचं मनच तुमच्या भोवतालचं जग घडवीत असतं. गेल्या 80 वर्षातील क्वांटम फिजिक्सचं आश्चर्यकारक कार्य आणि शोध यामुळेच आपल्या मनाच्या अगाध अमर्याद सृजनाच्या शक्तीशी आपण परिचित झालो आहोत. एवढंच नव्हे तर याला विज्ञाननिष्ठ पुरावा आणि आधार प्राप्त झाला आहे. आता ही मनःशक्तीची किमया आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. क्वांटम फिजिक्सचे निष्कर्ष कार्नेगी, इमर्सन, शेक्सपियर, बॅकन, कृष्णा, भगवान बुद्ध अशा जगातील अनेक महान तत्त्वज्ञानांनी विद्वान शक्तींच्या धारणांशी मिळते जुळते आहेत. तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडण्यासाठी खूपशा नकारात्मक विचारांची, प्रवृत्तींची गरज असते. हे सहजासहजी घडत नाही. मात्र तुम्ही सातत्याने आणि खूप काळ नकारात्मक विचार मनात घोळवत ठेवले तर नक्कीच ती अस्तित्व धारण करतात आणि तुमच्या जीवनात दृश्य होतात. जर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात याचीच काळजी करीत बसलात तर तुम्हाला आणखी चिंतायुक्त विचारांना आकर्षित कराल. एवढंच नव्हे तर नकारात्मक विचार अनेक पटीनं वाढवून घ्याल. म्हणून आता ताबडतोब एक निर्णय घ्या की तुम्ही फक्त शुभ आणि सकारात्मक विचारच मनात आणत राहाल. या क्षणी ब्रह्मांडात तुमची घोषणा घुमू दे की तुमचे सर्व शुभ विचार हेच अत्यंत शक्तिशाली आहेत आणि नकारात्मक विचार दुर्बल आहेत. तुमचं जीवन नव्याने निर्माण करण्याची सारी शक्ती तुमच्यापाशीच आहे, कारण अगदी या क्षणीही तुम्ही काहीतरी विचार करत आहात. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील आणि अस्तित्वात येणं तुमच्यातील लाभदायक नाही
असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ताबडतोब बदलून टाका. तुमचे आधीचे विचार तुम्ही सकारात्मक अशा शुभ विचारांनी पुसून टाकू शकता. मनातील विचाराला अस्तित्व येईपर्यंत जो वेळ लागतो, जो वेळ मिळतो त्याचा लाभ घ्या. तुम्ही नवे शुभ विचार मनात जाणीवपूर्वक आणून वेगळी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करू शकता. आपल्या मनावर विजय मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मन शांत ठेवायला शिका. या पुस्तकातील प्रत्येक गुरुवर्य प्रतिदिन नियमितपणे ध्यान साधना करतात. जोपर्यंत मी रहस्याचा शोध घेतला नव्हता तोपर्यंत मला खरोखरच जाणीव नव्हती की ध्यान साधना किती सामर्थ्यशाली असते. ध्यान साधनेमुळं मनात शांती मिळते, विचारांवर नियंत्रण ठेवता येतं, ऊर्जा मिळते, नवचैतन्य प्राप्त होतं. एक महत्त्वाची आणि चांगली खबर म्हणजे ध्यान साधनेसाठी तुम्ही तासनतास खर्च करण्याची अजिबात गरज नाही. दिनचर्येला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 3 ते 10 मिनिटं पुरतेच एवढ्यात सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नियंत्रित करता येण्याची शक्ती अविश्वसनीयरित्या प्राप्त होईल. तुमच्या विचारांबाबत जागरूक राहता यावं म्हणून तुम्ही असाही संकल्प करू शकता. मी माझ्या विचारांचा स्वामी आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. या विचारांवर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हा आणि याचंच जसजसं मनन चिंतन कराल तसतसे आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही खरोखरच तसे बनाल, तुमच्या जीवनाचे सूत्रधार. आता तुम्हाला असं ज्ञान प्राप्त झालं असेल ज्यामुळं तुम्ही स्वतःचं भव्य, दिव्य आणि अत्यंत उज्ज्वल असं आत्मप्रकटीकरण करू शकता. अशा विशाल आत्मप्रकटीकरणाची शक्यता, भव्य दिव्य आत्मप्रकटीकरण या फ्रिक्वेन्सीवर आधीच अस्तित्वात असते. ठरवून टाका तुम्हाला नेमकं कोण बनायचं आहे, काय करायचं आहे, काय हवं आहे. ही फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा आणि तुमचं स्वप्न साकार होतील, जीवनात उतरतील.